एखाद्या गोष्टीचं अवडंबर माजवणं नाही शिकवत. धर्म हे धारण करण्यासाठी आहे. एक गोष्ट आवर्जून दिसते. जेव्हा एखादी तरुण किंवा तरुणी आपली साधना जर कधी देवाच्या मार्गाने सुरू करत असेल, उतार वयामध्ये आपण देवधर्म केलं पाहिजे, हा विचार जाणून बुजून आपल्या तरुण पिढीच्या मनामध्ये येतो. पण मुख्य हे एक समजून घ्या, देवाजवळ जाणं म्हणजे ते देवासाठी आपण जात नाहीये, स्वतःला तेवढा वेळ मिळाला पाहिजे. देव बाहेर नाहीये, देव आपल्या आत आहे, ही अनुभूती त्या व्यक्तीला होण्यासाठी आपण देवाजवळ जात आहोत. आणि त्याच्यासाठी खूप मोठा अवडंबर करणं, देव देव करताय म्हणजे तुम्ही संन्यास घेतला आहे का, तर असं काहीच नाहीये. आज जर कधी तुम्ही जैन संप्रदाय असतील, अन्य धर्मियांचे जर कधी तुम्ही मुलं पाहिले असतील, ते त्यांचं धर्माचं अनुकरण कधीही सोडत नाही. त्यांना तेवढाच अभिमान आहे. जर कधी तो IAS ऑफिसर जरी असेल, अगदी तो भंगारे विकणारा जरी असेल, तरी तो त्याच्या धार्मिक सणाला, त्याचे जे धार्मिक प्रतीक आहे त्याचा तो सन्मान करेल. अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत ते एका ठिकाणी जमा होते. तोच विषय जर कधी आपल्या मुलांना सांगण्याचा आपण विचार केला, तर आजकालचे मुलं म्हणतात हा आमच्यासाठी नाहीये. तुम्ही जैन संप्रदाय बघा, मोठ्या मोठ्या पदावरती असलेले मोठे मोठे व्यापारी असतील, मोठे मोठे ऑफिसर असतील, ते सुद्धा त्यांचं पर्युषण आलं की त्यांच्या साधनेमध्ये स्वतःला त्यांचं जे काही स्थानक असेल, त्यांचं मंदिर असेल, त्या ठिकाणी प्रार्थना स्थळामध्ये एकत्र होतात आणि प्रार्थना केल्यानंतर पुन्हा आपल्या कामामध्ये रुजू होतात. हा विचार आपल्या मुलांना करणं हे खूप गरजेचं आहे. धर्म तुम्हाला पांगळा नाही बनत. धर्म तुम्हाला एखाद्या गोष्टीचं अवडंबर माजवणं नाही शिकवत. धर्म हे धारण करण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये येतात, अध्यात्मात येणं म्हणजे कुठेतरी तुम्ही अगदी सगळ्या प्रपंचापासून दूर होणं, काही सगळं सोडून द्यावं याच्यासाठी नाहीये. हे स्वतःच्या आत्म उत्थानासाठी किंबहुना मानसिक शांतीसाठी. IT क्षेत्र असेल, वेगवेगळे क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज किती डिप्रेशन आहे. या डिप्रेशन मध्ये तुम्ही एखादी थेरपीच्या नावाखाली कोणी कुठे एक लॉंग टूरला जातंय का, तो कुठेतरी मला एक ब्रेक मिळावा. शब्द आहे ना, ब्रेक मिळाला पाहिजे या सगळ्या याच्यातून. तसं या संपूर्ण दिवसाच्या 24 तासाच्या प्रक्रियेमध्ये एक छोटासा ब्रेक माझ्या स्वतःच्या मनशांतीसाठी. आणि लगेच मी देवासमोर बसतो आणि माझं ध्यान लागणार आहे का, तर नाही. हे याच्यासाठी आहे, ही स्वतःच्या शरीराला त्याची सवय व्हावी आणि तो व्यक्ती स्वतःबद्दल सकारात्मक व्हावा, यासाठी ही आपली साधना सांगितलेली आहे. मग ती साधना सकाळची असो अथवा रात्रीची असो, जेव्हा तो व्यक्ती एक 5 मिनिटं स्वतःसाठी तो देईल, त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये झालेला बदल हा आमूलाग्र असेल. याचा अर्थ ह्या सगळ्या चकाचौंध जे काही मोज मस्ती आहे त्याच्यातून अलिप्त राहणं असं नाही, तर एक छोटासा ब्रेक आपल्या स्वतःच्या मनासाठी, जेणेकरून तो आनंद तुम्ही अजून जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकाल. मनाला ग्रहण लागलेलं आहे, मनामध्ये चिंता आहे, मनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या समस्येने ग्रसित आहात आणि समोर तुम्ही पंचपक्वान्न जरी ठेवलं, मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी तुम्ही गेला, तरी तिथे तुम्ही त्याचा आनंद उपभोगू नाही शकत. जर कधी तो आनंद तुम्हाला उपभोगायचा आहे, तर तुम्हाला आतून तितकंच जास्त सक्षम होणं गरजेचं आहे. आणि हे सक्षमता तुम्हाला अध्यात्म शिकवतं, योग शिकवतं, साधना शिकवतं. या सगळ्यांपासून दूर पळणं म्हणजे अध्यात्म नाही, तर ह्या सगळ्यांचा पूर्ण आनंद योग्य पद्धतीने घेणं म्हणजे खरी साधना आहे. आणि जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या या मार्गावरती येता, त्यावेळी व्यक्ती दुसऱ्याचा विचार करणं अगोदर शिकतो. त्यासाठी माझ्या स्वतःच्या हितासाठी मी अन्य व्यक्तीला त्रास देणार नाही, हा विचार आपल्या बुद्धीमध्ये यायला सुरुवात होतो. आणि नकळतपणे तो ह्या सगळ्या व्यसनापासून, या सगळ्या चुकीच्या धारणेपासून तो स्वतः अलिप्त होतो. हा त्याने त्याच्या बुद्धीने, त्याच्या मनाने स्वतः घेतलेला निर्णय आहे, ना की त्याच्यावरती बंधन. असं जर कधी आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला घडावंसं वाटत असेल, तर स्वतःसाठी 5 मिनिटं का होईना हे आपण काढले पाहिजे आणि आपली साधना ही आवर्जून केली पाहिजे.